आता बारीक येत आवाज ठेव. तर मंडळी आज दुपारचं लोक स्टार्ट करत आहे आणि आज खरा म्हटलं असतं गुरुपौर्णिमा आणि आज पाचचं वातावरण बघितलं असतं पूर्ण काळो की आज पण पावसाचं वातावरण आहे बहुतेक सगळा. सकाळपासून पाऊस लागता आणि आता देवगडात चाललो आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त. आपल्या तिकडे सनातन संस्था तिकडे तो कार्यक्रम आहे इकडे आज गुरुपौर्णिमेनिमित्त. आपलं स्वामी समर्थ हॉलच्या इकडे वाटता आणि नक्की लोकेशन माहीत नाही पण स्वामी समर्थ हॉलच्या इकडे असता कार्यक्रम दरवर्षी. तर दरवर्षी आपण जात आहोत, आपल्या वाडीतले पण जातात आणि आज 2 टेम्पी आहेत आपल्या वरती कॅन्टीनवरच. आता 2 टेम्पी आहेत, शाळेतली मुलं तर ती वाटतं येऊची आहेत आणि आपल्या इकडची गावातली. तर आता इकडनं निघता होता टेम्पररी तिकडे मी पण जात आहे. बघूया तयारी सगळी थांबलेली आहेत वाटतं, जमली आहेत. आज पण म्हणजे पावसाचं वातावरण ना पूर्ण सकाळपासून पाऊस लागता, वारो सुटलेलो हा. चाललं होय टोक चाललं गुरुपौर्णिमेक चालला हां झाला नाही अजून. पावसात टोवतास की लावतास म्हणजे टेम्पोच्या इकडे जमलेले सगळे. अजून एक टेम्पो आवडतं पुढे पुढे गेलो गेलो 3 त्यांच्या टेम्पोत बसलो. मंडळ टेम्पो इलेले सगळे महिला मंडळ आता बसलेत. पाऊस पण भरपूर आहे इकडे. काढू का तोंड नाही दिसत हा येता खया नानी राहुली दिसत नाही तू. आता टप्पा आता वर कर, दिसत नाही जरा मग माणसं दिसत नाही मी. तर मंडळी टेम्पो निघालेलो आत्ताचा आणि एक टेम्पो आता पुढे गेलेलो आणि बाहेर पाऊस पण भरपूर लागता, चालूचा पाऊस पाड. आणि हो महिला मंडळासाठी टेम्पो ठेवलेलो आणि एक जेंट्ससाठी A few moments later. तर नुकतेच इलेल्या देवगडच्या इकडे आत्ताच आपल्या स्वामी समर्थ हॉलच्या इकडे. पाऊस नाही आता थोडं पिशवी कशा आणि आता हे सगळे चाललं इकडे स्वामी समर्थ हॉलच्या इकडे. आणि आपल्या इकडचे सगळ्यांनी शाळेतली मुलं केलेली आपल्या हायस्कूल शाळेतली चिखलात थांब आता बारीक येत आवाज ठेव. तिकडे पोचलेले आता स्वामी समर्थ हॉलच्या इकडे आता हे सगळे बाकीचे पण दिलेले आहेत. बाकी जाता हॉलमध्ये बघूया. चल पुढे जाऊन येऊया.
तुम्ही किती वाजता इला होतास? इलास किती वाजता? कविता ताई घरी आहे ना? आत इला घरी आहे तिला खय बसलो हो का? हो कविता अमर हां मंडळी आतमध्ये इलेलो आहे आणि इकडे सगळे पोस्टरने लावलेले सर्व माहिती दिलेलीच आहे इकडे ह्या साईडकाने. हे सगळे पोस्टर लावलेले आहेत इकडे ह्या साईडका प्रदर्शनासाठी. पाठी करा होतं तुम्ही कधी इलास? पहिल्या टेम्पो इलास. हिंदू संस्कार आणि परंपरा, गुरुकृपायोगानुसार साधना, बालसंस्कार, हिंदू धर्मरक्षण, धर्मजागृती, संस्कृती पालन, आयुर्वेद, हिंदू राष्ट्राची स्थापना उपलब्ध होणे कठीण आहे. त्यावेळी विकार आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी लिहिलेला पंढरीचा पहिला वारकरी पांडुरंग करणे, जाहीर प्रवचने घेणे असे अनेक मार्ग अवलंबले. सुरुवातीपासूनच शंका निरसन आणि चांगला साधक कसे व्हायचे हे त्यांनी सांगितले. गेल्या 15 वर्षापासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या अध्यात्म प्रसारात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्रवचनाला आरंभ करूया. पौर्णिमा आहे. शिष्याने, भक्ताने, साधकाने आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आजच्या दिवशी श्री गुरूंचं दर्शन घेणे, गुरूंना दक्षिणा देणे आणि गुरूंची सेवा करणे म्हणजे गुरुकार्य करण्याचा संकल्प करणे ही खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. आणि या दृष्टीने प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या हिंदू धर्माने देवापेक्षाही गुरूंना, श्री गुरूंना महत्त्व दिलेलं आहे. असं म्हणतात की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कोणासी करावा, मना माझी या गुरु थोर वाटे, तयाची कृपा प्रसादे रघुराय भेटे. म्हणजे काय तर देव आणि गुरु यामध्ये गुरूंना महत्त्व दिलेलं आहे. गुरूंना आधी नमस्कार करायला सांगितलेलं आहे आपल्या हिंदू धर्माने. कारण काय तर केवळ गुरूंच्याच दर्शनाने, गुरूंच्याच कृपेने आपल्याला भगवंताची प्राप्ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते. हिंदू जनजागृती समितीचे हिंदू राष्ट्रवीर सर्वश्री श्री ओंकार परब, कुमारी प्रतीक्षा परब, श्री हेमांग कदम हे आपल्यासमोर स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्यांना मी व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण करते. वा वा भोक्षसे महिम तस्मादुतिष्ठ कोणतया युद्धाय कृत निश्चया. याचा अर्थ युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात तू जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील.
म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा असे सांगून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध केले. समाजात घडणाऱ्या एखाद्या प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास आपण कशा प्रकारे प्रतिकार करून स्वतःचे रक्षण करू शकतो हे आता आपण प्रसंगातून पाहूया. त्यावेळी समाजाची मानसिकता कशी होती ते आपण आता पाहूया. स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित नसल्याने आज युवती अशा घटनांना बळी पडत आहे. जर नेहा प्रशिक्षित असती तर तिने कशा प्रकारे प्रतिकार केला असता ते आता आपण पाहूयात. केले असता युवती कशा प्रकारे प्रतिकार करू शकते ते आता आपण पाहूया. छेड़ेच काढ़े, तू उधर है, मैं इधर रहता हूँ. ए रुक, इधर जा रही है. वो साड़ी बांधती है. पाहूया. छत्रपती संभाजीनगर येथे एक घटना घडली. रात्री 12 वाजता केक आणण्यासाठी जाणाऱ्या बहीण भावाला तेथील धर्मांध माजी सरपंच फिरोज पटेल याने थांबवून युवतीचा गळा दाबून कपडे फाडले आणि भावालाही बेदम मारहाण केली. जर या प्रसंगात ते भाऊ बहीण प्रशिक्षित असते तर त्यांनी या प्रसंगात कसा प्रतिकार केला असता ते आता आपण पाहूया. आता आपण दंडसाखळीची प्रात्यक्षिके पाहूयात. दंडसाखळी हे उपकरण आपण आपल्या सॅकमध्ये, कार्यालयाच्या बॅगमध्ये, युवती आपल्या पर्समध्ये, महिला आपल्या भाजीच्या पिशवीमध्ये सहज ठेवू शकतात. या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सहाय्याने आपण एकाच वेळी 4 ते 5 गुंडांपासून आपला बचाव करू शकतो. प्रत्यक्ष प्रदर्शन आता आपण पाहूया. A few moments later.
तर म्हणजे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आत्ताच पार पडलेलो आणि तुम्हाला गर्दी दिसत असतात आपल्या स्वामी समर्थ हॉलवर किती होती. पूर्ण हॉल भरलेलो होतो स्वामी समर्थ. तर आता कार्यक्रम झालेलो आणि गुरूंच्या इकडे आपली पूजा मांडलेली तिकडे पाया पडूसाठी सांगितलेला आणि व्हिडिओ करूची अनुमती नव्हती तरीसुद्धा आपला 5 मिनटं बोलले कर थोडा वेळ नंतर बंद कर बोलले. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ करता येईल नाही. तू काय नाही तू इलं कधी मंडळी नुकताच आता बाहेर इला हॉलमधनं सर्व झालेलं आता आया पडून पण निघलेले आहो. आता निघूची तयारी चालू आहे. पाऊस नाही तोपर्यंत निघू आता.